नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण कुंभ राशीच्या संदर्भातील राशीफल पाहणार आहोत। एकंदरीतच कुंभ राशीला मार्च 2024 हा महिना कसा जाईल या संदर्भातील राशीफल कुंभ राशीचा आपण पाहणार आहोत। एकंदरीतच कुंभ राशीच्या जातकांची जी काही वादग्रस्त प्रकरण होती ती या महिन्यात निश्चित मिटतील। तर वास्तुचिंता या महिन्यात निघून जाईल। अनेकांचे वास्तुचे योग निश्चित घडून येतील। त्याचप्रमाणे सरकारी प्रकरणातून काहींना त्रास होण्याची शक्यता आहे। तर बुद्धिचातुर्याचा वापर आपण निश्चितपणे या महिन्यात करणार आणि ही कुंभ राशीची अनेक व्यक्ती ह्या संदर्भातून यशस्वी मार्ग पत्करतील। तर अनेक व्यावसायिकांच्या बुद्धिचातुर्याने आणि त्यांच्या व्यावसायिक खेळ्या निश्चितपणे फलद्रूप होतील आणि त्या दृष्टीने त्यांच्या व्यवसायाचं वृद्धिंगत अवस्थेतील प्रमाण आणि मान आणि आवक निश्चितपणे वाढेल। तर एकूणच या महिन्यात एक नवीन ऊर्जा या व्यावसायिकांना प्राप्त होईल। त्याचप्रमाणे वास्तूसाठीचे काही जणांचे निश्चितपणे मागच्या 2-3 महिन्यापासून प्रकरण चालू होते। कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून, कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही वाद अडथळा निर्माण होता तो निश्चितपणे या महिन्यात मिटेल आणि अनेकांची वास्तू एक चालून येतील। तर ज्या व्यक्ती नोकरीच्या संदर्भातून, मुलाखतीच्या संदर्भातून, परीक्षेच्या संदर्भातून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या नोकरीच्या संदर्भातील सर्व मुद्दे त्यांनी जे मांडलेले होते आणि त्या मांडलेल्या मुद्द्याच्या आधारावरती त्यांना निश्चितपणे उत्तम पॅकेज असलेली नोकरी निश्चितपणे मिळेल। अनेकांनी काही बदलीसाठी मनाच्या सारख्या ठिकाणी बदलीचं ठिकाण निवडलेलं होतं, त्या ठिकाणी निश्चितपणे ते ठिकाण त्यांना मिळेल अशी शक्यता या मार्च महिन्यात चालून येईल। तर एकंदरीतच विद्यार्थी वर्गाला हा महिना अतिशय धामधुमीचा, अतिशय उत्तम पेपर त्यांना सोडवता येण्यासारखी परिस्थिती या मार्च महिन्यात निश्चित होणार आहे। त्याचप्रमाणे अनेकांनी जी त्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केलेली होती ती निश्चितपणे मार्गी लागेल। त्यांना लय सापडेल, अभ्यासाची गती मिळेल। त्याचप्रमाणे अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आणि ते कशा प्रकारे अंमलबजावणी त्या अभ्यासाची करायची या संदर्भातलं त्यांचा आराखडा निश्चितपणे या महिन्यात फलद्रूप होणार आहे। एकंदरीतच कुंभ राशीच्या या व्यक्तींना मार्च महिन्यात साधारणपणे फायनान्सच्या संदर्भातील तारेवरची कसरत करावी लागणार आहे। या आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असल्या कारणाने ती टंचाई आर्थिकदृष्ट्या त्यांना निश्चितपणे जाणवेल। त्याचप्रमाणे स्त्रीवर्गालाही हा अतिशय महिना धामधुमीचा जाणार आहे। एकंदरीतच ज्या व्यक्ती सोन्या चांदीच्या व्यापारातील व्यवसाय करतात, लोखंडाचा व्यापार करतायत, त्याचप्रमाणे कापडाचे व्यापारी आहेत, अनेक ज्यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय, अशा ह्या सर्व व्यक्तींना या महिन्यात
अतिशय उत्तम प्रकारे त्यांची आवक वाढण्याची शक्यता मात्र जास्त आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंना देखील हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. ज्या काही बाबी अनेक वर्ष कोर्टाच्या माध्यमातून सतत काहीतरी कारणाने त्रास होत होता, ती सर्व कोर्टातली प्रकरणं, प्रलंबित प्रकरणं, रेंगाळलेली प्रकरणं निश्चितपणे या मार्च महिन्यात निश्चित मार्गी लागतील. स्थावराच्या संदर्भातील जे काही वारसा हक्काचे आपले वाद सुरू होते ते निश्चितपणे या महिन्यात मिटतील आणि आपल्या मनासारखे निर्णय या महिन्यात लागतील. या महिन्यात एकंदरीतच आपण आगामी आर्थिक वर्षात काय रूपरेषा आखणार आहे, व्यावसायिक गणित, त्याचप्रमाणे नोकरीच्या संदर्भातील पुढील नियोजन, आर्थिक संदर्भातून आपलं नियोजन निश्चितपणे सफल होणार आहे. एकंदरीतच राजकीय आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना हा महिना मात्र जरा त्रासदायक ठरणार आहे. एकंदरीतच संयम, सहनशीलता आणि सबुरी या महिन्यात त्यांना ठेवावी लागणार आहे. गरजेपेक्षा जास्त न बोलणं किंबहुना जास्तीत जास्त मौन पाळणं हेच बऱ्याच जणांसाठी श्रेयस्कर ठरणार आहे. काहींच्या या आरोग्याच्या तक्रारी निश्चितपणे वर काढण्याच्या या महिन्यात शक्यतेचा भाग आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या मुख्यत्वे करून पोटाच्या तक्रारी आहेत, ह्या तक्रारी वाढण्याचा संभव असल्याने या महिन्यात निश्चितपणे काळजी घेण्याचं आपण नियोजन केलं पाहिजे. कोणतेही दुखणं आपण अंगावर न काढता त्याच्यावरती योग्य वेळी सत्वर त्यावरती इलाज करणं श्रेयस्कर ठरणार आहे. आज आपण ह्या कुंभ राशीचं राशीफल पाहणार आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना याचा लाभ करून देता येईल. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.